नुकतीच ऑलिम्पिक स्पर्धेची सांगता झाली आणि त्यात भारतातल्या खेळाडूंनी उत्तम कामगिरी करत 2 पदकं भारताला मिळवून दिली। या खेळाडूंचं संपूर्ण भारतात खूप कौतुक होतंय। मात्र एक अवलिया असा होता ज्याने भारताला 20व्या शतकात पहिलं ऑलिम्पिक मेडल मिळवून दिलं होतं। मेजर ध्यानचंद असं त्या अवलियाचं नाव। आज त्यांचा 111वा वाढदिवस हा संपूर्ण भारतात राष्ट्रीय क्रीडा दिवस म्हणून साजरा केला जातोय। काही लोक असतातच अशी जन्मजात कौंतेय करणासारखी अपराजित। त्यांच्या कर्तृत्वाच्या तेजापुढे बड्या बड्या रथी महारथींची कीर्तीही धुसर होते। असाच एक तारा ब्रिटिशकालीन भारतात जन्माला आला, जो पुढे हॉकीचा जादूगर म्हणून ओळखला जाऊ लागला। नाव होतं ध्यानसिंग उर्फ ध्यानचंद। ब्रिटिशांच्या राजवटीत गुलामांचे जिणे जगणाऱ्या भारताला जगज्जेतेपदाच्या सिंहासनावर बसवणारे मेजर ध्यानचंद यांची कर्तबगारी कोणत्याही अव्वल देशभक्तापेक्षा कमी नव्हती। 1928, 1932 आणि 1936 या पाठोपाठच्या ऑलिम्पिकमध्ये हॉकीतील सुवर्ण पदकांची हॅट्रिक भारतानं साजरी केली। त्यात मेजर ध्यानचंद यांचा सिंहाचा वाटा। त्या 3 ऑलिम्पिकमध्ये भारताच्या 101 गोलापैकी 38 गोल तर चक्क ध्यानचंदने लगावलेले। हॉकीतील या जादूगराविषयी लिहावं बोलावं तितकं थोडकंच। तथाकथित आर्यन संस्कृतीची आणि काळ्या सावळ्या रंगांच्या माणसांना गुरेढोरे संबोधणाऱ्या नाझी हिटलरच्या फॅसिस्ट जर्मनीत या काळ्या सावळ्या कलाकारानं जर्मनीचा 8-1 अशा गोलनी पाडाव केला। ध्यानचंदच्या 6 गोलनी जणू हिटलरचं नाक कापलं, आणि तेही नाझी जर्मनीच्या राजधानी बर्लिनमधील ऑलिम्पियाडमध्ये। काळ बदलत गेला। स्वातंत्र्यानंतर भारतानं हॉकीला राष्ट्रीय खेळाचा दर्जा दिला। मात्र भारतीयांच्या मनावर राज्य गाजवलं ते गोऱ्यांच्या क्रिकेटनंच। 1-2 नाही तर तब्बल 3 सुवर्ण पदकं मिळवून देणारे ध्यानचंद खेळातून निवृत्ती घेतल्यानंतर लगेचच भारतीयांच्या विस्मरणात गेले। काल परवापर्यंत ध्यानचंद यांना भारतरत्न द्यावं यासाठी चर्चा वादविवाद झाले, पण सगळं हवेतच विरलं। आज एखादं कांस्य पदक किंवा रौप्य पदक मिळाल्यावर आपला ऊर अभिमानानं फुलतो। दिवसभर चर्चा रंगतात। फेसबुक, व्हॉट्सअप, ट्विटर, टीव्ही, वृत्तपत्रांमधून देशप्रेम वाहू लागतं। ध्यानचंद यांच्या काळात हे सगळं असतं तर काय त्यांना पंतप्रधान किंवा राष्ट्रपती बनवा यासाठी चर्चा रंगल्या असत्या? मग या व्हर्च्युअल जगात ध्यानचंद यांनी जन्म घेतला नाही यात त्यांची चूक झाली का? की आपण अजूनही कृतज्ञ झालो आहोत? विचार करण्याची गरज आहे। खरं तर हिमालय देखील खजील व्हावा एवढं उत्तुंग कर्तृत्व असलेल्या या महात्म्याला तुम्ही आपण काय भारतरत्न देणार? ध्यानचंद एका अढळ ताऱ्यासारखे आहेत। जोपर्यंत सूर्य आपलं कर्तव्य नियमानं बजावत राहील तोपर्यंत या ध्यानचंद्राची कीर्ती अशीच अबाधित राहील। मग भलेही त्यांना कोणी भारतरत्न मानो वा ना मानो। अशा या महान खेळाडूला जय महाराष्ट्रचा सलाम। ज्योती फणसेसह ब्युरो रिपोर्ट, जय महाराष्ट्र, मुंबई।